प्रेम ही एक अशी गोष्ट आहे की एका चांगल्यात चांगल्या व्यक्तीला वाईट, तसेच एका वाईट व्यक्तीला चांगलं बनवण्याची ताकद ठेवते. याच गोष्टीचं एक सिनेमॅटिक एक्झाम्पल म्हणजे वेड. वेड ही मूवी आपल्याला अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकवते, जी की या जनरेशनमध्ये नो डाऊट खूप हेल्पफुल आहे. विच इज की प्रेम दोनदा होतं. एकदा त्या व्यक्तीवर ज्याच्यावर आपण खूप प्रेम करतो आणि एकदा त्या व्यक्तीवर जी व्यक्ती आपल्यावर खूप प्रेम करते. आणि यामध्ये माणसाने कधीही दुसऱ्यांदा झालेलं प्रेम निवडावं. बघा, सत्या आणि निशा यांचं प्रेम नो डाऊट खूप खरं होतं. बट इट्स लाईफ. इथे कोणती गोष्ट कशी होणार वी कांट प्रेडिक्ट इट. असाच एक प्रसंग आला आणि निशा निघून गेली. ऑन दी अदर हँड सत्या हा डिप्रेशनमध्ये जातो. त्याला दारू, सिगरेट असे फालतू शौक लागतात आणि याच्याच पायी तो आपलं आयुष्य संपवायला जात असतो. पण तिथे त्याच्या लाईफमध्ये एका गॉडेसची एंट्री होते. ती गॉडेस म्हणजे श्रावणी. आणि श्रावणी ही सत्याशी लग्न करते. तेव्हा सत्याला श्रावणीवर काहीच प्रेम नसतं. पण कालांतरानं काही प्रसंगानंतर सत्याला श्रावणीवर प्रेम होत जातं. बघा, या मूवीचं एकच कन्क्ल्युजन काढलेलं मी. बघ, जर तू प्रेमात असशील तर स्वतःला विसरू नको. जर ती सोडून गेलीस तर स्वतःला संपवू नकोस. रागांवर नियंत्रण ठेव, भावनांवर नियंत्रण ठेव, कारण ह्याच गोष्टी माणसाला नाजूक करतात. वेळ आपल्याला एक गोष्ट शिकवते की प्रत्येकाच्या लाईफमध्ये ती एक श्रावणी येतेच. आता नाही आली, थोडी लेट येणार, पण 100% येणारच. कारण देव एवढा कठोर नाही.